पावसाचं वातावरण झालंय आणि आपण घाई करायला लागलो आहोत कामाची सुद्धा। तर काही काळजी करू नका। आजचं जे काही ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव नाही। तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत चांगली संधी सुद्धा मिळते काम करण्याची। विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेश असेल। पण जे काही अमरावती आहे, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, नांदेड पट्टा, लातूर पट्टा यांना फारशी मोठी संधी नाहीये। संध्याकाळपर्यंत यांना पुन्हा दाखल होणारच आहे। आजची 11 तारखेचे जे काही ढगाळलेलं वातावरण ज्या भागात सकाळी असेल त्या भागात ते वातावरण 9-10च्या वाजता क्लिअर होऊन जाईल। गरमी, आभाळ, स्थानिक वातावरण हे तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात होतच राहील, पण सगळीकडे तो पाऊस नाहीये। आजच्या 11 सप्टेंबरचा 12 सप्टेंबर खूप महत्त्वाची ठरणार आहे काही भागांसाठी। तर 12 सप्टेंबरला नागपूरमध्ये, हिंगोलीमध्ये, बुलढाण्यामध्ये, जालन्यामध्ये, नांदेड, यवतमाळ हे जिल्हे आहेत। मात्र यावेळेस थोडा बदल एवढा होतोय की 12 सप्टेंबरला कोल्हापूर, लातूर, त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातले काही आपण जिल्हे पाहतोय, कालही त्यांना झालाय, सोलापूर वगैरे, धाराशिव, तुळजापूर परिसरामध्ये, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची पडसाद हे उद्याच्या 12 तारखेपासून सुरुवात होतील, पण सर्व दूर नाहीये। उगा 10-5% भाग म्हणजे 12 तारखेला सुद्धा खानदेश, पश्चिम महाराष्ट्राला कामे करता येईल। त्यानंतर मेन आणि ज्या तारखेचा उल्लेख वारंवार केला जातोय ती तारीख म्हणजे 13 तारीख आहे। तर ह्या तारखेला बघा पाऊस कुठे कुठे असणार आहे। तसेही तुम्हाला सगळा अंदाज दिलेला आहे, पण कामाचं नियोजन करता येईल यासाठी हा विस्तृत स्वरूपामध्ये हा अंदाज देतोय। म्हणजे 11 आणि 12 तारखेला तुमच्या कामाला अडथळा नाहीये। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह विदर्भातल्या अनेक भागांमध्ये, बुलढाणा वगैरे शहराकडे। पण 13 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर, तुळजापूर, बीड जिल्हा, लातूर, जालना, सरसर सांगायचं म्हटलं तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात तर 80 ते 70% व्याप्तीचं प्रमाण असलेल्या ह्या पावसामुळे तुमच्या कामाला अडथळे मात्र 13 तारखेला आवर्जून येणार आहेत। त्यानंतर मग खानदेशामध्ये किंवा नाशिक, अहिल्यानगरमध्ये ह्या पावसाचं स्वरूप कसं राहील ते देखील लक्षात घ्या। अहिल्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी वाहुणी पाऊस हा 13 तारखेच्या संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे। नाशिकच्या दक्षिण भागामध्ये कोपरगाव एरियापासून श्रीगोंदा पट्ट्यामध्ये देखील हा पाऊस चांगला होणार आहे। या पावसाचा सर्वाधिक धुवाधार परत जर असेल ना तो सांगली, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा म्हणजे पैठण, गंगापूरच्या परिसरात देखील बऱ्या पाण्याची शक्यता दाट आहे। शेगाव परिसर, नेवासा परिसर देखील आहे। जळगावमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस या 13 तारखेला चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल। त्यामध्ये बुलढाणा वगैरे, बोदवड वगैरे भागांचा समावेश आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, धाराशिव पट्ट्यात अनेक ठिकाणी, लातूर, नांदेड तर आहेच बऱ्याच ठिकाणी हा पाऊस 13 तारखेला सुद्धा। आणि